यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कांबा गावातील 10वीचा विद्यार्थी गायब। आजी आजोबांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर, गळक्या खोलीत जीव मुठीत धरून नातवाकडे डोळे। वडिलांचा दगडखाणीत पडून मृत्यू, या धक्क्याने आईची आत्महत्या। अगदी पाळण्यात असताना आजी आजोबा यांनी केला सांभाळ, काबाड कष्ट मोलमजुरी करून त्याला शिकवले। 10वी नंतर पुढील शिक्षण घेऊन अपंग बहीण, लहान भाऊ आणि साठीकडे झुकलेल्या आजी आजोबांचा पांग फेडेल अशी भाबडी आशा स्वप्न रंगवत असलेल्या या निराधार कुटुंबाचा आधारच अचानक गायब झाल्याने कांबा गावातील मालपोल कुटुंबियांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला। हृदय पिळवटून टाकणारी ही कथा, व्यथा आहे। कल्याण तालुक्यातील कांबा गावात राहणाऱ्या तिम्माप्पा बुगाप्पा मालपोल यांची कुमार शिवशंकर मल्लिकार्जुन मालपोल हा लहान असतानाच त्याचे वडील दगडखाणीत काम करत असताना एका अपघातात मरण पावले। या धक्क्याने त्याच्या आईने गावी आत्महत्या केली। त्यामुळे शिवशंकरसह त्याची बहीण अनुराधा जी अपंग आहे आणि लहान भाऊ पवन याचा सांभाळ आजोबा तिम्माप्पा व आजी मोनाग्गा हिने करायला सुरुवात केली। गेली 20-25 वर्षापासून ते कांबा गावात राहत आहेत। शिवशंकर हा अत्यंत हुशार व ड्रॉइंग, पेंटिंग काढण्यात हुशार होता। अगदी गणपती, नरसिंह, शिवशंकर असे शेकडो पेन्सिलने चित्रे काढली आहेत। सध्या ते गावात एका जुन्या घरात राहत आहेत। पावसामुळे हे घर जागोजागी गळत आहे। स्वयंपाक खोली, झोपण्याची खोली असे सगळीकडे पाणी गळत आहे। अत्यंत बिकट परिस्थितीत हे राहत आहेत, कारण शिवशंकर शिक्षण घेऊन मोठा होईल, आपले पांग फेडेल या आशेवर। मात्र बुधवारी 24 सप्टेंबर रोजी वरप येथे क्लासला जातो, त्यानंतर मित्राच्या बर्थडेला जाईन, कॉल करू नका असं बोलून जो गायब झाला, त्या अद्याप त्याचा ठावठिकाणा लागला नाही। याबाबत त्यांनी क्लास, वाढदिवस असणाऱ्या मित्राकडे चौकशी केली असता तो तिकडे आला नसल्याचे त्यांनी सांगितले। त्याच्याजवळ 1000 रुपये व 2 मोबाईल असल्याचे त्याच्या आजीने सांगितले। याबाबतीत टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तो ट्रेनमध्ये बसल्याचे व बंगलोर येथे उतरल्याचे पोलीस सांगतायत। मात्र आजी आजोबा यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत। त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या गंगा जमुना वाहत आहेत। सध्या तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने उल्हास नदीस पूर आला आहे, तर दुसरीकडे आपल्या म्हातारपणाचा आधार, भविष्य गायब झाल्याने आजी आजोबांचा बांध केव्हाच फुटला आहे। पोलिसांनी आमचा नातू सुखरूप परत आणावा एवढीच माफक अपेक्षा ते व्यक्त करत आहेत। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई। नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कांबा गावातील तिम्माप्पा आणि मोनम्मा यांच्या घरी आलो आहे। अत्यंत गरीब कुटुंब आहे आणि यांचा मुलगा 10वी शिकणारा चिंचोलीमध्ये शाळेमध्ये होता। तो गेल्या 24 तारखेपासून गायब आहे आणि ते अत्यंत, त्याची आई पण आपण रडताना पाहिली। त्यांना खूपच या घटना त्यांना दुःखदायक आहे आणि त्यांचा मुलगा लवकरात लवकर पोलिसांनी शोधून आणावा असं त्यांचं आव्हान आहे। आपण त्यांना दादाचे पिताजी गुदरगाय, त्या मुलाचं नाव काय? शिवशंकर, त्याचा वडील एक्सपायर झालेला आहे आणि हे तिचे आजोबा आहेत। तर आपण त्यांना विचारू की बाबा तो मुलगा कसा गेला आणि त्यांचं पोलिसांकडून काय मागणं आहे आणि पोलिसांनी लवकरात लवकर, आपण या यस न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून पोलिसांना देखील आवाहन करू, कल्याण तालुका पोलिसांना, की त्यांचा मुलगा लवकरात लवकर सुरक्षित घरी यावा असं आपण त्यांना विनंती करू। आपण त्यांना विचारू। बोला बोला तू संग आता बोला 4 बजे। अच्छा, आते जाते मजाक मस्ती किया तो तू संग जाएगा, दादी बोला। तो भाड़े के पैसे दे, बोला 20 रुपये 12 रुपये पैसे दिया। फिर उसके बाद बोला मेरे को 150 रुपये दे, बोला मैं तू बोला तो मेरे दोस्त का बर्थडे है, सेलिब्रेट करेगा तो मेरे बर्थडे को वो लोग करते हैं, मैं वो लोग का बर्थडे को मैं लेके जाएगा, ऐसा बोला। ठीक है बाबा, मेरा पैसे नहीं देता तो मेरा आई का दिलाए, जाके 150 रुपये दिलाया, 150 रुपये दिलाया। फिर वो उधर गया, मैं घर पे आया, बस उतने हो गया। वो फिर भी मेरे को बोला बार बार फ़ोन नहीं करना, मैं बर्थडे में जाएगा, आधा घंटा लेट होएगा दुकान में।
तो ठीक है बोला, मतलब 8:30 बज गए, आया नहीं। मैं फोन लगाया, फोन उठा रहा ही नहीं, कट कर रहे। मैं फिर उसका दादा को फोन किया, गांव में था। फिर उसका दादा को फोन किया, उसका दादा भी फोन किया, मगर नहीं मिला तो फिर मैं स्कूल में फोन किया, ट्यूशन में फोन किया सर को। सर हमारा लड़का आया नहीं, शादी कर। मगर वो सर बोला ट्यूशन में आया ही नहीं वो। मैंने 4 बजे निकल गया, सर कैसे क्यों नहीं आया बोला। मैंने ट्यूशन में आया नहीं। बोला ट्यूशन पर उसका बच्चे का बर्थडे है क्या बोला। कहा बोला है एक लड़के का बर्थडे। बोला आंटी मैं पूछ के उनको फोन करेगा, बताएगा, ऐसा उसने बोला। फिर आधा घंटे के बाद सर फोन किया मुझको, बोलता बर्थडे में भी नहीं गया वो लड़का, बर्थडे में भी नहीं गया। आंटी वो स्कूल का कलर का सर को फोन करके पूछो स्कूल का लड़का किसका बर्थडे है क्या। फिर मैं दूसरे ये भाभी का पास गया, मेरे को तो मोबाइल चलाने नहीं आता है, दूसरे का पास गया, उसने निकाला स्कूल का सब प्रिंट कार्ड निकाला तो किया, तो किधर भी नहीं आया, मतलब उधर से बर्थडे में नहीं आया। उसका बाद दूसरा सेठ का पास गया, इधर ढूंढा फिर नहीं मिला। फिर लास्ट में पुलिस स्टेशन में गया, इधर मारन में गया। उसने बोला लोकेशन देखा तो 8 बजे का लोकेशन इधर कर पूना का दिखाया, ऐसे बोला। तो बोलता 24 घंटे के बाद हम बताएगा, ऐसा वो लोग ने बताया। तो फिर हम लोग घर पे आया, दूसरा दिन किट वाला गया, उधर कंप्लेंट लेके हम लोग पूरा कंप्लेंट लेके हम लोग किट वाला। आप क्या आह्वान करते हैं पुलिस से, क्या आप क्या मदद मांगते हैं? हमारा बच्चे मिलने चाहिए, बच्चा सिर्फ मिलना चाहिए हमें। दूसरा कुछ नहीं, बच्चा मिलना चाहिए हमसे तुरंत। उसका किसी का झगड़ा हुआ था? नहीं किसका साथ जाता नहीं, स्कूल बहुत इतना में प्यार से भी पाला था उसको। उसका माँ नहीं, पिताजी नहीं ना, बहुत प्यार से पाला था उसने। मेरे को कुछ बोलने को नहीं हो रहा है, अभी क्या बोलूँ मैं आगे, कुछ ऐसा हो गया मेरा, आगे कुछ बोलने का चांस ही नहीं है मेरा। इतना पाला था उसका, पर हमारा आधार है ये पूरा। उसका आगे अच्छे पढ़ाएगा, अच्छा बड़ा बनाएगा उसको, ये मेरा हम लोग का टेंशन रहता, दूसरा कुछ नहीं है। दूसरा कोई टेंशन ही नहीं था हमको, बहुत ही टेंशन था। आगे जाने दो, आगे बड़ा बनने दो। ड्राइंग में बहुत फास्ट था वो, हमारा को बहुत खुशी होता था अंदर आदमी को। इतना ही है। आपण पाहिलं त्याची आई आणि त्याचे जे आजोबा आहेत त्यांचं काय अवस्था झालेली आहे. मी तालुका पोलीस स्टेशनचे PI सर, त्याचप्रमाणे आपले मारळ पोलीस चौकीचे सगळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना विनंती करतो की हा जो मुलगा गेल्या 24 तारखेपासून गायब आहे, बेपत्ता आहे, त्यांना लवकरात लवकर शोधून त्याचे आजोबा आणि त्याची आई किंवा त्याचे जे भाऊ आहेत त्यांच्या स्वाधीन करावा, असं मी आपल्याला यस न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून विनंती करतो. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.